काय नेमके प्रश्न आहे, काय मागणी केली? आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून भेट घेतली. शहरातले काही महत्त्वाचे विषय होते ज्याची चर्चा त्यांच्याशी करण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे आपला जो नगर रोड नॅशनल हायवे जातोय तो बालेपीर भागातून पुढे गेल्यावर एक साईडनी पूर्ण रस्ता बंद आहे. वर्ष उलटून गेलं तरीसुद्धा तिथं खड्डा, ॲक्सिडेंट होणं आणि व्यापार बंद पडणं, ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढणं हे सगळं चालू होतं. आणि तिथलं अतिक्रमण काढून लवकरात लवकर तो रस्त्याचं काम पूर्ण करावं असं आम्ही त्यांना एक निवेदन आत्ता दिलं आहे. त्यासोबतच शहरातले इतर काही मुद्दे होते, जसे कॅनॉल रोड जिथं नेहमी लग्न कार्य असतात तिथले काही अतिक्रमण आणि खड्डे बुजवण्याचं काम असेल, किंवा जे बार्शी नाक्याकडचा जो विषय आहे रस्त्याचं काम जे प्रदीर्घ काळ संथ गतीने चालू आहे त्याला स्पीडअप करणे, आणि त्यासोबतच शहरातील काही पाणी पुरवठ्याच्या समस्या होत्या त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून संबंधित विभाग, नगरपालिका आणि नॅशनल हायवे NHAIच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर यात सकारात्मकरित्या मार्ग निघेल असं त्यांनी सांगितलं आहे. आम्हीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतो आहे, ते काम करतील आणि साधारण 15 दिवसात हा रस्ता सुरू होईल असं ते आम्हाला सांगितलं. त्यांनी नाही झाला तर आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू असं आम्ही त्यांना सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.